कोणती तुमची का? हो का? नाही. थांबा थांबा. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आज आपण इथं सरकारी विहिरीजवळ आलेलो आहे. इथं जे स्टार्टर आहेत त्या स्टार्टरचा जो एक खोली आहे, त्या खोलीमध्ये आपल्याला रसल स्वायपर या नावाचा साप आढळून आलेला आहे. त्याला आपल्या भागात परड बोलीभाषेत आणि त्याचं घोणस असं नाव आहे. तर मित्रांनो, आपण या घोणस सापाला इथून रेस्क्यू करून घेऊ. ज्या आपल्या प्रमुख 4 सगळ्यात जास्त विषारी जे साप आहेत आपल्या भागातील, त्याच 4 प्रमुख सापामधील हा घोणस जातीचा साप मित्रांनो. आणि हा चावण्यासाठी अतिशय चपळ असा साप आहे. याचे दात हे इतर सापाच्या दातापेक्षा थोडे मोठे असतात आणि हा खूप घातक असा हमला पुढच्या ह्याच्यावर करू शकतो. आपण या सापाला पकडताना किंवा कोणत्याही विषारी सापाला पकडताना मित्रांनो, हात न लावता रेस्क्यू करण्याचा प्रयत्न करतो आणि आम्ही या स्टिकचा वापर करतो, या कॅचरचा वापर करतो, ज्याने त्या सापाला पण हानी होणार नाही आणि आम्हीही सुरक्षित राहू. म्हणलं तर तुम्हाला काळ्या पट्ट्या येतात म्हणून. कसं यांना ते कोणा काढताना काढायचं व्हिडिओ तुमचं एवढं काही सरळ पकडले म्हटलं पाहिजे. काढ रे. मित्र कसं भेटला साप तर तुमचा? काय इथं आलो, शेडचा कवाड काढलो. काढल्यानंतर इथं मध्ये आलो, थोडं मध्ये आल्यावर मध्ये इथं मोटरी चालू करायला आलतो. सरकारी विहीर, ग्रामपंचायतची विहीर आहे पलीकड आणि ह्या विहिरीपासून गावाला पूर्ण पाणी पुरवठा. आणि ते पाणी पुरवठा करण्यासाठी जे काही चालू करायचे स्टार्टर राहतात, ती पूर्ण स्टार्टर इथे आहेत. आणि ह्यानं गावाला पाणी सोडण्यासाठी मोटर चालू करण्यासाठी तयार होता. आणि आल्या इथं आणि पुढं काय झालं, पुढं काही डबा इथं आडवा पडलेला होता. त्या डब्यामध्ये खुड वाजलं. वाजल्यावर मग मी थोडं असं दबकून थोडं बघितलो तर मला साप दिसला. साप दिसल्यावर लगेच आपले सर्पमित्र मुरली चव्हाणला मी कॉल केल्यानंतर मग त्यांना दाखवलं तिथं साप बघा म्हणून. दाखवल्यावर मग इकडे ह्याच्या मागे गेला होता पुन्हा त्या डब्यातून निघून. धन्यवाद. आपल्या भागातील एक 4 जातींपैकी एक विषारी जातीचा साप. आणि मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुम्हाला प्रत्येक सापाची माहिती असंच भेटत जाईल. तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्पमित्र मुरली चव्हाण.